सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत जे सध्या या देशामध्ये त्याच्यावरची चर्चा खूप चालू आहे. राहुल गांधींना रावण ठरवण्यात आलेला आहे. रावणाचं रोल काय याविषयी आदरणीय डॉक्टर व्ही पोलते यांनी एक छोटंसं पुस्तक लिहिलेलं आहे, महात्मा रावण. डॉक्टर व्ही पोलते हे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. ते एक विचारवंत आहेत आणि त्यांनी हे एक पुस्तक लिहिलेलं आहे, महात्मा रावण. ते ह्याच्या संदर्भातच आपण ह्या विषयावर चर्चा करणार आहोत, थोडं वाचन करणार आहोत की सर्वसाधारण माणसांची अशी धारणा करण्यात आलेली आहे की राम म्हणजे साक्षात ईश्वर अवतार म्हणून मानले गेलेले सर्व गुण संपन्न प्रभू रामचंद्र आणि रावण म्हणजे दुर्गुणांचा पुतळा. या दुष्ट शक्तीचा नाश करणाऱ्या रामचंद्राचा गुणगौरव म्हणून दरवर्षी हा उत्सव साजरा होत असतो. हे योगेश नाही काय? अर्थात सद्गुणांच्या गौरवा इतके अधिक धन्य कृत्य कोणते? त्यातून सर्व जनतेच्या पूजेचे स्थान होऊन राहिलेल्या रामचंद्राने प्रगट केलेल्या गुणाबद्दल तर बोलायलाच नको. सक्तीच्या उपासनेला रामचंद्रासारखा दुसरा आदर्श कुठून मिळणार? तर हा प्रश्न डॉक्टर व्ही पोलते यांनी विचारलेला आहे. आणि त्यात एका कवीनेही असे म्हटलेले आहे की आज लंकाधिपती रावणाचे यश जे इतके कमी झालेले आहे आणि रामचंद्र जो इतका कीर्ती शिखरावर चढला आहे त्याला कारण केवळ आदिकवी वाल्मिकीचे सामर्थ्य होय. म्हणून राजे लोकांनी कवीची निंदा करू नये. ते मनात आणतील तर एखाद्या थोर पुरुषाची कीर्ती धुळीला मिळवतील आणि एखाद्या सामान्य माणसालाही कीर्ती शिखरावर चढवतील. हे एका कवीचं म्हणणं आहे आणि खरोखरच आहे. एखादा कवी जेव्हा एखादी कविता करतो किंवा एखादा लेखक लेखन करतो त्याच्यावरच साऱ्या जगांचा विश्वास असतो आणि त्याप्रमाणे लोक वागायला लागतात. आपण बघितलेलं आहे. मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ मनुने लिहिला, पण त्याचे परिणाम साऱ्या देशावर झाले आणि अनंत काळपर्यंत हा देश गुलामीत राहिला एका ग्रंथाच्या आधाराने. आणि त्याच्यावर विश्वास ठेवला की माणसं 4 वर्णात विभागलेली आहेत. कोणी तोंडातून जन्माला आला, ब्रह्म्याच्या तोंडातून ब्राह्मण जन्माला आला, भुजातून क्षत्रिय जन्माला आला, मांड्यातून वैश्य जन्माला आला आणि पायातून शूद्र जन्माला आला. आणि लोकांनी याच्यावर विश्वास पण ठेवला. म्हणजे लेखक किंवा कवी एखादा किती प्रचंड काम करू शकतो याच्यावर त्या कवीनं सांगितलेलं आहे आणि त्याचंच उदाहरण इथे व्ही पोलतेंनी दिलेलं आहे. याच्यामध्ये म्हणजे किती रंगवला गेलेला आहे की रामाला किती श्रेष्ठ दर्जा. वास्तविक त्याच्या दुसऱ्या पैलूने लोकांनी विचार केलेला नसतो आणि त्यानं जे रंगवलेलं असतं एखाद्या लेखकानं त्याच्याचप्रमाणे लोक विश्वास ठेवायला लागतात. दुसऱ्या गोष्टीचा विचार करत नाही. ते या विचारांच्या आणि संशयाच्या अनुरोधाने राम रावणाच्या युद्धाचा विचार केला तर आपल्याला काय बरे आढळून येते? या प्रश्नाचा आपण थोडा निर्विकार बुद्धीने विचार करूया. राम रावणाचे युद्ध का जिंकले? अर्थात रावणाने रामाची बायको सीता हिला पळवून नेली म्हणूनच. खरेच
रामाची म्हणजे दुसऱ्याची बायको पडवून देणारा हा रावण अत्यंत नीच असला पाहिजे. कुणाच्याही बायकोवर डोळा ठेवून तिला बळजबरीने पडवून द्यायची म्हणजे काय? यासारखे अनार्य आचरण दुसरे कोणतेच नाही. आणि म्हणून रामाने रावणाचा वध करून त्याला शासन केले. हे योग्यच केले ना. दुसऱ्याची बायको पडवून नेणाऱ्याला असेच कठोर शासन झाले पाहिजे. रामचंद्राने आमच्या समोर हा न्यायाचा अत्यंत उच्च असा आदर्श ठेवलेला आहे. तो जनतेच्या लक्षात राहावा म्हणून आमच्या पूर्वजांनी विजयादशमीचा हा वार्षिक उत्सव साजरा करण्याची रूढी घालून दिली आहे. पण आज आम्ही काय करतो? असे अनेक विचार मनात येऊ लागतात. पण असे असेल तर वाल्मिकीने रावणाचे हेडीस चित्र रेखाटले आहे ते अगदी बरोबर असले पाहिजे. मग या संस्कृत सुभाषितकाराने संशय का व्यक्त करावा? याच्या मागे अधिक काहीतरी असले पाहिजे. थोडा आणखी शोध घेत पुढे जाऊया. रावणाने सीतेला पडवून नेले खरे, पण का? सीतेच्या सौंदर्यावर मोहित होऊन, तिला बळजबरीने उपभोग घेण्यासाठी? अर्थात असेच असले पाहिजे. वाल्मिकीनेही कामुक म्हणून रावणाचे वर्णन केले आहे. सीतेला सोडून देण्याविषयी रावणाला उपदेश करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या तोंडी रावणाच्या कामुकतेचा दोष वाल्मिकीने घातला. पण तो खरा असेल काय? रावणाचे एरवीचे चारित्र्य कसे होते याचा विचार आपल्याला या ठिकाणी कर्तव्य नाही. तसेच पाहिले तर दुसऱ्याच्या बायकावर प्रसंग त्यांचा उपयोग घेण्याच्या कामात इंद्रचंद्रिकादिकापासून ते कृष्णापर्यंत आमचे अनेक देव अतिशय तरबेज होते. रावणाचे रंभादी अप्सराच्या म्हणजे वेश्यांच्या बाबतीत झालेले कृत्य या देवादिकांच्या कृत्याहून हीन होते असे मुळीच नाही. ह्या एरवीच्या चारित्र्याचा प्रश्न दूर ठेवला तर प्रत्यक्ष सीतेच्या बाबतीत आपल्याला त्याचे वर्तन कोणत्या प्रकारचे आढळून येते? त्याने सीतेला पळवून नेले ही गोष्ट खरी. त्याला इतर कारणे असण्याचा संभव आहे. पण त्याने सीतेचा बळजबरीने उपभोग घेतला असे प्रत्यक्ष वाल्मिकीनेही म्हटले नाही. म्हणजे त्याने बळजबरीने उपयोग घेतला असं कधी वाल्मिकीनेही लिहिलेलं नाही. रावणाच्या ताब्यात सीता 6 महिने होती. समुद्र मर्यादांकित लोक लंकाद्वीपामध्ये रावण हा सर्व समर्थ एकटा एक राजा होता. त्याची इच्छाच असती तर त्याने मनात येताच वाटेल त्या क्षणाला सीतेचा सहज उपभोग घेतला असता. त्याला त्यापासून परावृत्त करण्याचे कोणतेही सामर्थ्य सीतेजवळ किंवा इतरांजवळ नव्हते. शापादी वृत्तांताच्या कथांशी आपल्याला काही कर्तव्य नाही. फक्त प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासाकडे पाहिले तर काय दिसते? प्रत्यक्ष आपणाला पळवून नेले जात असताना जी सीता रावणाला यत्किंचितही विरोध करू शकली नाही, ती लंकेत म्हणजे रावणाच्या राज्यात गेल्यानंतरही त्याचा कोणत्या रीतीने प्रतिकार करू शकत होती? पण रावणाच्या सौजन्याने असा प्रसंगच तिच्यावर आला नाही. म्हणजे रावण सीतेवर बलात्कार करण्याचा कधीच रावणाने प्रयत्न केला नाही. आणि तो जेव्हा इवन भेटायला जात असेल तर आपल्या पत्नीला मंदोदरीला पण घेऊन जात असेल. म्हणजे असा दाखला नाही की त्याने तिच्यावर बलात्कार केला, तिच्यावर अन्याय केला, अत्याचार केला. नाही, त्याला ह्या गोष्टी सहज शक्य होतात. तो जर एवढा कामातूर होता, बलात्कारी होता, तर त्याला काय गरज नव्हती, कारण व्यक्तीच त्याच्या हातात होती. पण ते त्याने केलेले नाही. खरेच रावणाने सीतेला का पळवून नेले हा प्रश्न निर्माण होतो. सीता स्वयंवराच्या प्रसंगी अयशस्वी झालेला रावण लंकेत परत गेल्यानंतर सुखाने राज्य करू लागला आणि नंतर त्याला रामाशी काही घेणं देणं पण नव्हतं. परंतु ही गोष्ट कशी घडली की त्याची शूर्पणखा नावाची बहीण होती. ती बहीण, तिचा अपमान रामाने केला
अशा तऱ्हेने त्याची हे आहे. शूर्पणखा काय म्हणते आपल्या भावाला, स्वच्छंदतेने विलासात आयुष्य घालवणाऱ्या रावणा, अरे तुला आपल्या राज्यावर केवढे संकट आले आहे याची काहीच कल्पना नाही. दशरथाची राम लक्ष्मण या नावाची सुंदर मुले तुझ्या दंडकारण्यात येऊन राहिली आहेत. त्यांच्याबरोबर सीताही आहे. त्यांनी माझीही कशी दशा करून सोडली. म्हणजे ऍक्च्युअली काय केलं, रामानं जो तिच्यावर अत्याचार केला, म्हणजे लक्ष्मणाकरवी तिचे नाक आणि धान कापल्या गेले शूर्पणखेचे. तर ती रडत रडत आपल्या भावाकडे गेली आणि त्याला प्रश्न विचारत आहे की माझी अशी दशा करून सोडली, दंडकारण्यातील इतर राक्षसांनाही ठार मारले. म्हणजे दंडकारण्य हे रावणाच्या ताब्यात होते आणि तिथे राम गेला आणि त्या राक्षसांनाही मारलं. तिथे जे होते त्या राक्षसांना, म्हणजे जे लोक त्यांच्या यज्ञाला किंवा ऋषींच्या यज्ञाला विरोध करत होते त्यांनाही पण त्याने ठार केलं आणि अशा तऱ्हेने दंडकारण्यावर आपले राज्य स्थापित केलं. तर त्यावेळी दंडकारण्यातील इतर राक्षसांनाही ठार मारल्यामुळे आता राज्याचे रक्षण करणार का नाही, कारण आपल्या राज्यावर हा संकट आलेला आहे. ही शूर्पणखेनं रावणालाही याद करून दिली, आठवण करून दिली. आणि खरा राजा असतील तर राम लक्ष्मणाचा वध करून आपल्या देशाची रक्षण कर आणि या रामाच्या सीतेला आपली बायको कर, असं तिनं त्याला सांगितलं. शूर्पणखेचे हे बोलणे ऐकून रावणही क्रोध संतप्त झाला. त्याने स्वराज्यावर आलेले राम लक्ष्मणाचे संकट नाहीसे करायचे आणि शूर्पणखेच्या अपमानाबद्दल सूड उगवायचा म्हणून रामाची सीता पळवून आणण्याचे मनाशी ठरवले आणि त्याप्रमाणे तो लागलीच कामाला लागला. मारीचाला कांचन मृगाच्या कपट वेश धारण करायला सांगून त्याच्याकडून त्याने राम लक्ष्मणाची प्रतारणा केली. सीतेला पळवून आणले आणि राम लक्ष्मणाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी अनेक हेर दंडकारण्यात पसरून ठेवले. असो, रामाबरोबर रावणाने सुरू केलेले युद्ध स्वराज्याच्या रक्षणासाठी होते. तर म्हणजे कारण दंडकारण्य हे रावणाच्या ताब्यात होते असं आहे. तर ह्या आपल्या बहिणीच्या अपमानाचा सूड उगवण्याचा हेतू याच्यात दिसतो, सीतेला पळवण्यात. या दोन्ही गोष्टीबद्दल रामाच्या भक्तांनी रावणाला शिव्या द्यायला पाहिजे, पण रावणाच्या व त्याचे अनुचर जे राक्षस त्यांच्या दृष्टीने हे कृत्य अपमानास्पद नाहीत काय? अपमानच केला ना त्याने, तर ते अपमानास्पद आहे. आणि त्याच्याच राज्यामध्ये राम घुसला आणि त्याने हे कार्य केले, राक्षसांना मारले आणि शूर्पणखेचा पण अपमान केला. म्हणजे तिच्याच राज्यात जाऊन तिचेच नाक थान कापले. ह्या बदल्याच्या दृष्टीनं हे रावणाचे कृत्य आहे असे आपले कोणते साहेब म्हणतात. हो, दंडकारण्यावर त्यावेळी वस्तुतः रावणाचेच राज्य होते. हा भाग अनार्यांच्या मालकीचा होता आणि रामाच्या रूपाने आर्यांचे त्यावर पद्धतशीर आक्रमण सुरू होते. किंबहुना रामायण म्हणजे दक्षिण हिंदुस्थानातील अनार्यावर आक्रमण करून त्यांच्यावर विजय मिळवून आर्यांच्या यशाचा झेंडा लंकेत फडकवणाऱ्या आर्यांच्या पराक्रमाचा इतिहास होता. विवाहापूर्वी राम लक्ष्मणांनी विश्वामित्रोबरोबर राहून त्राटिका आणि तिचे सहकारी असलेल्या अनार्य राक्षसांचा नाश केला आणि विवाहानंतर वनवासाच्या निमित्ताने दंडकारण्यात शिरून राक्षसांचा फडशा पाडीत लंकेपर्यंत आर्यांचा ध्वज फडकवीत नेला. ऐतिहासिक दृष्टीने रामाच्या आयुष्यातील ह्याच महत्वाच्या घटना आहेत.
इतिहास संशोधकांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे. खास रामायणातही या गोष्टीच्या अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. या दंडकारण्याचा वरचा भाग रामाने आधीच पादाक्रांत केला होता. वनवासात झालेली मोहीम ही जनस्थान आणि त्याखालील प्रदेशावर होती. या प्रदेशाचा राजा रावण असून त्याची राजधानी लंका होती. खर दूषण इत्यादी राक्षस हे रावणाचे दंडकारण्यातील प्रतिनिधी व सेनापती असून ते या प्रदेशाचे रक्षण करीत असत. रावण म्हणजेच राजा. रावण हे व्यक्ती नाम नसून तामिळ भाषेतील इराईवान या शब्दाचे संस्कृत केलेले रूप आहे. संस्कृतमध्ये त्याचे इराईवानचं रावण झालं. अशा तऱ्हेने त्यांनी बरीच व्याख्या केलेली आहे. पण त्या पुढील भाग आपण घेऊया. पण राम रावणाच्या इतिहासातील या भूमिकांकडे आज फारसे कोणाचे लक्ष नाही. कारण हिंदुस्थानातील जवळजवळ सर्वच जण स्वतःला आर्य समजतात. सर्वच 80% हिंदू आहेत असे समजतात ना. पण वंशशास्त्रदृष्ट्या हे खरे नाही. आणि तरीही ही भावना झालेली आहे. यात आर्यांनी अनार्यांवर केलेल्या सांस्कृतिक आक्रमणाचा खरा विजय आहे. त्यांनी विजय प्राप्त केला, पण अनार्यांशी लढून, द्रविडांशी लढून. म्हणजे आज दाक्षिणात्य जे लोक आहेत ते सनातन धर्म का नको त्याचा नष्ट करा ह्या दृष्टीने म्हणतात. त्यांना दोष देता येत नाही. आज सर्वांना सीताहरणाच्या निंदेकर्मामुळे पापी म्हणून समजला गेलेला रावण ठाऊक आहे. तेव्हा या विषयाची ही बाजू सुद्धा नीट तपासली पाहिजे. रावणाने रामाच्या सीतेचे हरण केले ते कोणत्याही पापबुद्धीने नसून केवळ आपल्या भगिनीच्या अपमानाबद्दल सूड घेण्याच्या बुद्धीने केले. हे आपण पाहिजे. यावर प्रश्न असा उपस्थित होतो की शूर्पणखेला विरूप करून सोडण्यात रामाकडे खरोखर काही दोष येतो की नाही. रामाने तिला ठार न मारता केवळ विवस्त्र करून सोडले यातच त्याचे मोठेपण आहे असेही सांगण्यात येते. तेव्हा वस्तुस्थिती काय आहे ती पाहिली पाहिजे. वस्तुस्थिती पुढील प्रमाणे आहे. राम दंडकारण्यातील जनस्थानात म्हणजे जाणून बुजून दुसऱ्याच्या राज्यात शिरला. किती झाले तरी ते राक्षसांचे स्थान होते. त्यामुळे भोवतालच्या प्रदेशात त्यांची वस्ती बरीच असणार हे अगदी स्वाभाविक होते. पंचवटीतील आपल्या पर्णकुटीसमोर राम, लक्ष्मण आणि सीता बसलेली असताना शूर्पणखेच्या दृष्टीस पडली. शूर्पणखेने रामाजवळ जाऊन विचारले. काय विचारले? या राक्षसांच्या प्रदेशात तू कसा आलास? यावर रामाने आपला सगळा इतिहास सांगून लक्ष्मणाची व सीतेची शूर्पणखेला ओळख करून दिली आणि तिलाही तिची माहिती विचारली. शूर्पणखेने आपण रावणाची भगिनी असल्याचे सांगितले. आपले भाऊ कुंभकर्ण, विभीषण, खर, दूषण इत्यादिकांची माहिती दिली आणि म्हटले, चिराय भव भरता मे सीतेया की करियस्यसी. अशा शब्दात रामाने पत्नी म्हणून आपला स्वीकार करावा अशी तिने विनंती केली आणि म्हटले की या तुझ्या भावाला व बायकोला मी खाऊन टाकते आणि मग आपण या दंडकारण्यातील पर्वत शृंगावर व उपवनात यथेच्छ विहार करू. शूर्पणखा ज्या भावनेने रामाकडे आली तिची विचिकित्सा करण्याचे कारण नाही. ती गत भर्तृका होती. रामाबरोबर विलास करण्याची इच्छा तिने सांगितली. स्त्री आहे, पुरुषाबरोबर विलास करण्याची तिची इच्छा झाली. हे तिच्या स्वभावाला धरून होते. असे आपण धरून चाललो. तिला रामाने उत्तर काय दिले बघा. रामाने कसे उत्तर दिले बघा. माझा तर विवाह झाला आहे. ही माझी पत्नी माझी फार आवडती आहे. तुझ्यासारख्या स्त्रियांना तर सवत दुःखदायक वाटते.
जणू सीतेला सवत म्हणून राहू द्यायला शूर्पणखा तयार असती तर रामाने तिचा स्वीकार केला असता, किंवा रामाच्या मनात तसा विचार असेलही कदाचित. पण खरी मौज पुढे आहे. राम म्हणाला, माझे तर लग्न झालेले आहे, पण हा माझा शिलवान व सुंदर धाकटा भाऊ लक्ष्मण याने मात्र अजून बायको केलेली नाही. बघ किती खोटं बोलतो. याने अजून स्त्री सुखाचा अनुभव घेतलेला नाही, म्हणून त्याला बायकोची गरज आहे. लक्ष्मणाला बायकोची गरज आहे. तो तरुण असून सुंदरही आहे. भरता म्हणून तुझ्या रूपाला तो शोभून दिसेल. तरी येनम भज विशालाक्षी भरतारम भ्रातरम मम असपत्नावरारोहे मेरू मर्क प्रभा येथा. म्हणून तू या माझ्या भावाला आपला नवरा करून घे व त्याची सेवा कर, म्हणजे तुला सवतीचेही दुःख राहणार नाही. सत्यव्रत रामाच्या तोंडी असलेला यातील प्रत्येक शब्द असत्य आहे. लक्ष्मणाचा विवाह झालेला नाही, त्याने स्त्री सुखाचा अनुभव घेतलेला नाही असे रामाने सांगावे. कारण लक्ष्मणाचं लग्न झालं नव्हतं. झालं होतं. रामाबरोबरच लक्ष्मणादिकांचा विवाह एकाच मांडवात आणि एकाच दिवशी झाला होता. याचा त्याला विसर पडला होता की अशा रीतीने आपल्याकडे सकाम होऊन आलेल्या एका अनार्य स्त्रीची खोटे बोलून त्याने विटंबना करण्याचे ठरविले होते. शूर्पणखा कशीही असो, पण रामाचे तिच्याशी चालू असलेले हे वर्तन सत्यप्रिय आणि आर्य रामाला शोधणारे होते काय? की दुसऱ्याच्या प्रदेशात स्वतः जाऊन त्याच्या स्त्रीचा परिहास करण्याचेच त्यावेळी आर्यव्रत होते काय? म्हणजे त्यांच्याच प्रदेशात जाऊन त्या स्त्रीची विटंबना करणे हे त्याला सोबत होते काय? असंच यांना कवटे साहेबांना म्हणायचं. बिचारी शूर्पणखा. रामाने सांगितल्याप्रमाणे ती काम पीडित स्त्री लक्ष्मणाला विनंती करू लागली. तेव्हा तो किंचित हसून तिला म्हणाला, मी आधीच रामाचा दास आहे. माझ्यासारख्या दासाची दासी होण्यात काय अर्थ? म्हणून आर्येश्वन विशालाक्षी भार्या तव येवी मसी. म्हणजे हे विशालाक्षी, तू त्याची तरुण भार्या हो. तू तरुण असल्यामुळे तो भार्या वृद्धा परित्यज्य स्वामे वैशे भविष्यती भजिस्तती. म्हणजे तो सीतेसारख्या म्हाताऱ्या पत्नीचा त्याग करून तुझीच सेवा करीत राहील. लक्ष्मणाच्या या सांगण्यामुळे त्याची थट्टा लक्षात न येऊन शूर्पणखा पुन्हा रामाकडे जाऊन त्याची प्रार्थना करू लागली. या वृद्ध सीतेच्या मोहामुळे जर तू माझा स्वीकार करत नसशील तर मी आताच हिला खाऊन टाकते, असे म्हणून ती सीतेकडे धावून गेली. तेव्हा राम क्रुद्ध होऊन म्हणाला, लक्ष्मणा, या क्रूर अनार्याची कोणत्याही प्रकारे थट्टा करू नये. म्हणजे आता तो सावध झाला. पण हा विवेक शूर्पणखा सीतेला खाण्यासाठी प्रवृत्त झाली तेव्हा रामाला सुचला. अगोदर सुचला नाही. तत्पूर्वी त्याने आणि लक्ष्मणाने दोघांनी तिचा यथेच्छ परिहास केला. आणि हाच रावणाच्या युद्धाला मुख्यतः कारणीभूत झाला आहे. हे विसरता कामा नये. रामायणातील तिलक नावाच्या व्याख्येतही या श्लोकावर लिहिताना टीकाकाराने म्हटले आहे की अनार्हे परिहासो न कथंपि कार्ये इत्यातृणभवं प्रमाणयेति पश्य वैदेही भक्षयितु नुदुक्ता. अशा तऱ्हेने यावरून हे स्पष्ट होईल की अनार्याची स्त्री झाली तरी तिच्याशी रामाने असा परिहास करायला नको होता. ह्या परिहासासाठी त्याला धडधडीत खोटे बोलावे लागले आणि शेवटी क्रुद्ध झालेल्या शूर्पणखेवर स्वतः जरी नाही तरी लक्ष्मणाकडून हात टाकावा लागला. म्हणजे लक्ष्मणाच्या हातातील खड्गाने तिच्या नाका कानाचा छेद करून तिला विरूप करावे लागले. एका अनार्य स्त्रीशी राम लक्ष्मणांनी केलेले वर्तन सभ्यपणाचे होते असे कोण म्हणे?
एकतर राम दुसऱ्याच्या राज्यात शिरला होता आणि शिवाय त्याने तेथे असा अनार्य स्त्रीशी परिहास केलेला होता. तेव्हा शूर्पणखा सुडाच्या अग्नीने धगधगली असली तर त्यात आश्चर्य काय? तिने आपला भाऊ जो खर त्याला राम आपल्या वनात आल्याचा आणि त्याने आपल्या अशा रीतीने अपमान केल्याचा वृत्तांत सांगितला. कारण ते अरण्यकांडामध्ये हा खर नावाचा तिचा भाऊ होता, तो त्याचं तिच्यात वर्चस्व होतं किंवा एक सेनापती होता तिथे, रावणाचा सेनापती. राम लक्ष्मणांचे रक्त प्याल्यानेच आपल्या अपमानाची भर होईल असेही ती म्हणाली. खराने आधी पाठवलेल्या राक्षसांचा रामाने वध केल्यावर शूर्पणखेने पुन्हा खराची जेव्हा कान उघाडणी केली तेव्हा त्याचा राग मावेनासा झाला. नंतर यावरून रामाचे कृत्य खराला दुश्चरित वाटत होते आणि रामाने शूर्पणखेच्या म्हणजे आपल्या बहिणीच्या केलेल्या अपमानामुळे तो क्रोध झाला याची कल्पना येईल. त्यामुळेच तो आपल्या सैन्यानिशी रामावर चाल करून गेला. म्हणजे रामाचं आणि खरंच युद्ध झालं तिथे. याबद्दल खराला दूषण कोण देईल? आपल्या राज्यात येऊन जर एखादा शत्रू आपल्या बहिणीची विटंबना करू लागला तर त्याला युद्धाने उत्तर दिले पाहिजे. त्याच्या रक्ताचा घोट घेऊनच आपली सुडाची तहान भागवली पाहिजे. द्रौपदीचा अपमान केल्याबद्दल दुःशासनाचा वध करून त्याने रक्त घटाघटा पिणाऱ्या भीमाबद्दल अभिमान बाळगतो ना, मग खराबद्दल तसाच अभिमान वाटायला नको का? की आपण आर्य आहोत अशा भ्रामक समजुतीने रामाने शूर्पणखेच्या केलेल्या विटंबनेबद्दल आनंद मानावा. खर दूषणाधिकांचा वध झाल्यामुळे शूर्पणखा प्रत्यक्ष रावणाकडे गेली. म्हणजे रामाने खर आणि दूषण यांचाही वध केला तिच्या दोघाही भावाचा. आणि त्यावेळी मग शूर्पणखा प्रत्यक्ष रावणाकडे आली. तेव्हा त्यानेही तिचा अभिमान घेऊन रामाचा सूड उगवण्यासाठी सीतेला आणण्याचे ठरवले. मारीच्या जवळ आपला हा निश्चय सांगताना रावण म्हणाला की माझ्या बहिणीचे नाक कान कापून रामाने तिला विद्रूप करून टाकले, म्हणून देवांगनेप्रमाणे सुंदर असलेल्या याच्या भार्येला जनस्थानातून पराक्रम गाजवून मी घेऊन जाईन. ह्या कामात तू मला मदत कर अशा मारीचाला म्हटलं गेलं. आपल्या बहिणीच्या इतरांनी कोणी अपमान केला तर त्याचा सूड घेण्याला उद्युक्त झालेल्याला कोणी दोष देईल का? फार तर कित्येक सत्वस्थ पुरुष असे म्हणतील शत्रूने आपल्या बहिणीचा अपमान केला म्हणून काय आपण त्याची बायको पळवून आणावी? यावर उत्तर काय द्यावे हे वाचकांनी आपल्या मताने ठरवावे. रावणाने सुडाबद्दल म्हणून रामाच्या सीतेला नुसते पळवून नेऊन बंदीत ठेवले होते, तिच्यावर कोणताही अत्याचार केला नव्हता. याचे मात्र या ठिकाणी पुन्हा स्मरण करून देतो. या निमित्ताने सुरू झालेल्या युद्धात रावण हरला म्हणून तो निंदे ठरला ही गोष्ट खरी. न्याय्य गोष्टीसाठी भांडत असूनही पराजित झालेल्याच्या नशिबी निंदा ठेवलेलीच असते. हा व्यवहारिक न्याय आपण पाहतोच की नाही. तो जरी पराभूत झाला असला तरी पण तो स्वाभिमानानं झाला. त्यानं त्याची म्हणजे आपल्या बहिणीच्या इज्जतीसाठी तिच्या अपमानासाठी त्यानं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. राम रावणाची युद्धाची ही मूळ पीठिका अशी आहे. आदिकवी वाल्मिकीने रामाचं त्यांनी बराच गुणगान केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी रामाचा उदो केलेला आहे. त्याच्यावरच कॉमेंट्स करताना हे यांनी कोलते साहेबांनी लिहिलेलं आहे. याच्यानंतर बरंचसं काही त्यांनी लिहिलेलं आहे, पण आता हे सगळं इथे वापरता येणार नाही. तर आक्रमक लोक आपल्या आक्रमणाला अनुकूल असणाऱ्या सर्व प्रकारांची
कसे अवलंबन करतात याचेही रामचरित्रात मोठे सुंदर चित्र पाहायला मिळते. इंग्रजांनी सर्व खऱ्या खोट्या मार्गाचा स्वीकार करून हिंदुस्थानातीलच काही लोक फितूर करून घेऊन तर काहींचे आपापसातील कलहाचा फायदा घेऊन या देशावर आपले राज्य स्थापन केले, हे आपण जाणतो आणि याबद्दल मनात जळफळतोय. इंग्रजांनी केलेल्या फंद फितुरीबद्दल काय आपण त्यांच्यावर स्तुती स्तोत्रांची फुले कधी उधळली आहेत का? नाही. रामाने केलेल्या दक्षिण पथाच्या आक्रमणात याच गोष्टी आढळतात. वाली आणि सुग्रीव यांच्या कलहाचा फायदा घेऊनच रामाने तद्देशीयांचे सहाय्य मिळवले की नाही, आणि त्यासाठी न्यायरीतीने राज्य करणाऱ्या वालीचा रामाला अधर्मयुद्धाने पराभव करावा लागला. म्हणजे वाली आणि सुग्रीव या दोघांची भांडणं होती. त्याच्यात रामानं झाडाच्या आड लपवून वालीचा वध केलेला आहे. त्या प्रसंगाने हे बोलतायत. आणि सुग्रीवाने वालीची बायको पळवली होती काय? सुग्रीवाने इथं काय आहे, सुग्रीवाने वालीची बायको पळवली असं दाखवलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रथम वालीनेच सुग्रीवाची बायको पळवली नाही, तर सुग्रीवाने सुद्धा पहिले वालीची बायको पळवली. त्याच्यामुळे या दोघांचं आपसात भांडण, एकमेकाच्या बायका पळवण्याचं त्या दोघांनीही काम केलेलं आहे. वाल्मिकी रामायणातील वालीने रामाला धर्मलिंग प्रतिच्छत्र म्हणजे धर्माच्या ज्याने नुसता बुरखा घातलेला आहे असे जे विशेषण वापरले ते या दृष्टीने किती सार्थ आहे. राज्य मिळवण्यासाठी दुसऱ्याला आपल्या घरात बोलवून आपल्या देशबंधूंचा वध करवणाऱ्या देशद्रोहापेक्षा सुग्रीवाची योग्यता अधिक नाही हे सांगायला नको. म्हणजे त्यांनी वाली आणि सुग्रीव यांच्यामधलंही, आता रामाने काय केलं की रामाने त्याची मदत घेण्यासाठी त्याची मदत मिळवण्यासाठी त्याच्याकडून लढला, पण त्यांनी बाजू बघितली नाही खरी किंवा खोटी कोणती आहे, आणि तेही झाडाच्या आडून वालीला मारलेला आहे. तेव्हा दक्षिणेतील राज्यामध्ये असलेल्या परस्पर कलहांचा रामाने फायदा करून घेतला यात शंका नाही. त्याचप्रमाणे त्याने रावणाचा वध करण्यासाठी बिभीषणासारखे फितूरही गोळा केले. बिभीषण मोठा राम भक्त समजला जातो. कदाचित जेत्यांच्या दृष्टीने तो तसा असेल, पण रावणादी देश बांधवाच्या दृष्टीने तो मोठा देशद्रोही होता. आणि हा देशद्रोह बिभीषणाने काय केवळ रामभक्तीमुळे केला? मुळीच नाही. त्यालाही लंकेचे राज्य आपणाला मिळावे अशी महत्वाकांक्षा होती. ती तृप्त करून घेण्यासाठी तो रामाकडे आला आणि त्याने घरभेदेपणा केला. म्हणतात ना, घर का भेदी लंका ढाई, याची मन जी पडली आहे ती ह्याच्यामुळे पडलेली आहे. रावण पक्षीय अनेक वीरांची मर्मस्थळे ह्या देशघातक्यानेच रामाला सांगितली. म्हणजे रावणाची जी शक्ती होती ती सगळी लिकेज केली त्यांनी. त्याचे गुप्त हे किंवा त्याच्या ठरलेल्या जागा, गुप्त जागा, आणि त्याचं बल जे होतं ते सगळं त्यांनी याला सांगितलं आहे रामाला, आणि म्हणून त्याचा नाश करणे रामाला सहज शक्य झाले. युद्धकांडात याची लागतील तितकी उदाहरणे विखुरलेली आहेत. राज्य मागण्याच्या इच्छेनेच हा जाणून बुजून इथे आलेला आहे असे विभीषणाविषयी हनुमंतानेही म्हटलेले आहे. पण इंद्रजिताने राम लक्ष्मणांना पाशांनी बंद करून टाकले, त्यावेळी त्याने केलेल्या शोकात त्याचा राज्यलोभ स्पष्टपणे दिसून येतो. तो म्हणतो की आता राम लक्ष्मण जाती, म्हणजे राम लक्ष्मण त्याला बंदी घातली होती ना, याने रावणाने बंदीत घातले. तेव्हा हा शोक करू लागला विभीषण, अरे आता हे जर गेले तर मला कसं राज्य मिळेल श्रीलंकेचं, असं आहे. तर याचा अर्थ असा आहे की ज्याच्या पराक्रमावर विसंबून मी राज्य प्राप्तीची इच्छा केली तेच पुरुषश्रेष्ठ इथे मूर्छित होऊन मृत्यूच्या मार्गावर आहेत. त्यामुळे राज्यप्राप्तीचे माझे मनोरथ नष्ट झाले आहेत.
मी जिवंत असूनही विपन्न झालो आहे आणि माझ्या शत्रू रावण त्याची इच्छा मात्र पूर्ण झाली आहे. म्हणजे जेव्हा यांना हे केलं होतं, बंधनात टाकलं होतं, तेव्हा त्याला असं वाटायला लागलं. म्हणजे हा विभीषण सुद्धा राम भक्तीमुळे नव्हे तर स्वतःच्या राज्य मिळवण्यासाठीच हा भेदी झाला आणि रावणाचं सगळं रहस्य त्याने रामाला सांगितले. म्हणजे हा देशद्रोही असं यांना म्हणायचं कोणते साहेबांना. त्यावर सुग्रीवानेही राज्यम प्राप्स्यसि धर्मन्न लंकाया नेह संशया असे म्हणून विभीषणाचे सांत्वन केले. एवं गुण विशिष्ट विभीषण हा काय रामभक्त म्हणायचा की राज्य लोभासाठी भावाच्या व देशाच्या प्राणावर उठलेला नराधम म्हणायचा. विभीषण हा रामाच्या बाजूचा आहे हे लक्षात येताच रावणाने त्याच्याविषयी काढलेले उद्गार काय दर्शवितात. लक्ष्मणाला इंद्रजिताच्या यज्ञाचे स्थान दाखवून देण्यासाठी आलेल्या विभीषणाची इंद्रजिताने केलेली निंदा तर मनन करण्यासारखी आहे. त्या संस्कृत याच्यामध्ये त्याची बरीचशी निंदा वर्णन केलेली आहे. तर त्याच्यात असा आहे अर्थ की माझ्या पित्याचा तू प्रत्यक्ष बंधू असून त्याच्याशी असा द्रोह का करतोस. कोण म्हणा, इंद्रजित आपल्या त्या काकाला म्हणा, विभीषण काका होता, तर तू त्याचा बंधू असून तू असा का करतोस. तुला जाती धर्म वगैरे काहीच मान्य नाही. तू दुष्टबुद्धीचा असून धर्माला कलंक लावणारा आहेस. सर्व साधू पुरुषांच्या निंदेला तू पात्र आहे, कारण तू आपल्या माणसांचा त्याग करून शत्रूचा सेवक होऊन राहिलेला आहेस. आणि अशा रीतीने बंधुद्रोह, ज्ञातीद्रोह, देशद्रोह करणाऱ्या या भरभेद्याला रामायणकाराने धर्मज्ञ धार्मिक म्हणून गौरवले आहे. तेव्हा रामायण लिहिले गेले ते रामाला कीर्तिपात्र आणि रावणाला कलंकित करू इच्छिण्याच्या दृष्टीने. हे आता लक्षात येईल. लोकमान्य टिळकांनीही विभीषणाविषयी लिहिले आहे की तो रामभक्त असल्यामुळे रामास मिळून चिरंजीवी झाला. ही त्याच्या कृत्याची मीमांसा त्याच्या वर्तनापासून ज्यास फायदा झाला त्या रावणास जिंकणाऱ्या पक्षाची आहे व ती तशीच असायची. म्हणजे हे कोण तारीफ केली, लोकमान्य टिळकांनी, आहे की नाही. तर ॲक्च्युअली विभीषण हा देशद्रोही होता, पण त्याची तारीफ केलेली आहे इथे. हे लोकमान्य टिळकांनी तारीफ केलेली आहे. तर हे लोकमान्यांचे हेच विधान अधिक व्यापक करून जर आपण राम हा मोठा महात्मा, धर्मज्ञ, सत्यप्रिय होता आणि रावण दुरात्मा, अधार्मिक, कामुक होता असे जे म्हटले जाते ते रामाच्या विजयामुळे आणि रावणाच्या वधामुळे ज्यांना फायदा झाला अशा साम्राज्यवादी आर्यांकडून, आणि ते तसेच म्हणाले. पण दाक्षिणात्य अनार्याच्या दृष्टीने राम हा आर्य वंशोद्भव असला तरी असभ्याचरण करणारा होता. असत्य भाषण करून अनार्य स्त्रीची विटंबना करणारा होता. दुसऱ्यांच्या भांडणात तोंड घालून त्याचे राज्य पादांकात करणारा होता आणि अनार्याचा अत्यंत क्रूर संहारक होता. उलट रावण मात्र आपल्या देशावरील आर्यांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी आणि आपल्या भगिनीच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी प्राणांचे बलिदान करणारा एक अत्यंत थोर महात्मा आणि हुतात्मा देशभक्त होता असे म्हटले तर चुकीचे होईल काय. म्हणजे यांनी रामाला दोष देऊन रावणाचा हे केले, आणि रावण सत्यावरच होता हे पूर्ण रामायण वाचल्यावरही लक्षात येते की रावणासारखा महात्मा म्हणून हे हेडिंग पण तसंच आहे. इथे अनेक गोष्टी रामाने केलेल्या चूक आहेत. जसे सम्मुखाचा वध केला. सम्मुखाचा वध कशासाठी केला की एका ब्राह्मणाचा मुलगा मरतो, तर तो ब्राह्मण आपल्या मुलाला घेऊन रामाकडे जातो. हे राम, तुझ्या राज्यात माझा मुलगा मरण पावला,
त्यांनी विचारलं, का मरण पावलं? नाही, एक शूद्र तपश्चर्या करत आहे आणि त्याच्या तपश्चर्येमुळे हा माझा मुलगा मरण पावलेला आहे. रामाने काही विचार केला नाही, सरळ गेला जिथे ज्या वनात शंभू आपली तपश्चर्या करत होता, किंवा त्याने वेद वाचले असतील किंवा ज्ञान मिळवलं असेल. समजलं का? ज्ञान मिळवण्याचा शूद्राचा प्रयत्न, शूद्र शंभू त्याला तलवारीने उडवलं. किंवा जे मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की त्याच्या कानात तप्त शिशाचा तेल ओतायचं. तप्त शिशे उकळवल्यानंतर जो होतो ना, तसं उकळून त्याच्या कानात टाकल्या गेलं आणि त्याला खलास गेलं. काही ठिकाणी लिहिलेलं आहे की तलवारीने कापून त्याचं हे केलं. कारण काय बाबा, की एखाद्याच्या तपश्चर्येने दुसरा कोणी मरेल असं कधी झालेलं आहे? म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी. तर एकंदरीत महात्मा रावणाबद्दल डॉक्टर V.V. पोलते साहेब यांनी हे जे वर्णन केलेले आहे, त्यांनी आपल्या मताचं याच्यात काहीही केलेलं नाही आहे. जे रामायणात लिहिलेलं आहे त्याच्यावरच हे विश्लेषण आहे. एकंदरीत पाहण्याचा दृष्टिकोन याच्यावर अवलंबून आहे की कोण कोणत्या दृष्टीने पाहत. यांनी जे सत्य मांडलेलं आहे की याच्यात रावणात एक दुर्गुण कितपत दिसतात, याच्यात त्यांना दुर्गुण आढळत नाही. उलट रामाचे जे गुणगान गायले जाते त्याच्यात रामाचे दुर्गुण दिसून येतात. ह्याच पद्धतीने यांनी या पुस्तकात महात्मा रावण याच्यात मांडणी केलेली आहे. आणि आज दाक्षिणातले लोक सनातन धर्मावर जे टीका करतात, किंवा ती द्रविड संस्कृती होती, ती द्रविड संस्कृती ह्यांनी कशी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर कालांतराने समझोता करून गप्प बसले. पण हे सत्य आहे. आज तुम्हाला राक्षसांच्या विरुद्ध जे दाखवले जाते की राक्षस म्हणजे शिंग असलेले मोठे अक्राळ विक्राळ लोक दाखवलेले आहे, ते जवळजवळ दक्षिण भारतातील लोक जे आहेत त्यांच्या रूपानं ते दाखवले. त्यांच्यासारखं थोडा चेहरा वगैरे दाखवतात, पण शेवटी ती माणसं आहेत हे कबूल करावेच लागेल. राक्षस असे शिंगावाले राक्षस किंवा अक्राळ विक्राळ अशी जनरेशन कुठेच आढळत नाही, कुठल्याही देशात पण आढळत नाही. शेवटी माणसासाठी कसे लढतात, स्वतःला देव समजून दुसऱ्याला राक्षस कसे बनवतात, हीच एक कथा आहे. तर इथे सत्याला असत्य, भगवंतांनी जे म्हटलेलं आहे की सत्याला असत्य आणि असत्याला सत्य मानणारे लोक हे मिथ्या संकल्पी लोक आहेत. भगवंताची गाथा आहे. हे मिथ्या संकल्प इथे चालणार नाही. सम्यक संकल्पानं जे राहील तेच